विकसित भारत 2025 विषय स्वदेशी भारत. शाळेचे नाव महाराणा प्रताप विद्यालय देऊळगाव बुद्रुक. टीमचे नाव एकता. नमस्कार माननीय मुख्याध्यापक, शिक्षक, वृद्ध आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आपण सर्वांना आमचा नमस्कार. आज आम्ही आपल्या समोर विकसित भारत या संकल्पने अंतर्गत स्वदेशी भारत या विषयावर आमचे मत आपल्या समोर मांडणार आहे. जगाच्या पाठीवर अनेक देश असून भारत हा प्राचीन संस्कृती, समृद्धी आणि वैभवशाली देश आहे. हजारो वर्षापूर्वी आपल्या देशात शिक्षण, गणित, कला, विज्ञान, औद्योगिक कौशल्य यांचा उत्कर्ष होणा आधी काळापासून पूर्वजांनी जगाला व संवेदन फुटकम ही उदात्त विचारणी दिली. हा गौरवशाली भारत पुन्हा स्वावलंबी, सामर्थ्याने आणि आत्मनिर्भरपणे बनविण्याचे स्वप्न म्हणजे विदेशी स्वप्न होय. स्वदेशी म्हणजे स्वदेशी वस्तू म्हणजे आपल्या देशात तयार होणारी वस्तू होय. आपल्या देशातील लोकांना तयार केलेल्या वस्तू वापरणे ही देशप्रेमाची आणि देशाच्या प्रगतीची पहिली पायरी आहे. स्वदेशी वस्तू आपल्या देशातील औद्योगिक चालना मिळते, यावरून लोकांना रोजगार मिळतो, देशाची अर्थव्यवस्था मजबूत होते. विदेशी वस्तूच्या वापरामुळे पैसा बाहेर जातो, पण विदेशी वस्तू वापरल्याने तो देशातच राहतो. पर्यावरण संरक्षण. स्वदेशी वस्तू अनेक वेळा नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक असतात. त्या तयार करताना स्थानिक संसाधनांचा सुयोग्य उपयोग होतो आणि प्रदूषण कमी होतो, त्यामुळे पर्यावरणाची देखील काळजी घेतली जाते. स्वदेशी वस्तूचा वापर म्हणजेच देशातील कारागिरी, शेतकरी उद्योगांना प्रोत्साहन मिळते, यामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल. देशातील उत्पादन देशातच वापर झाला तर एकूण देशातील लोकांचा विकासाला प्रेरणा मिळते व बेरोजगारी कमी होते. स्वदेशी अपनाव देश बचाव असा नारा आपण देतो, पण स्वदेशी चालना देण्यासाठी त्याचा विकास म्हणजे ही काळाची गरज आहे. देशाचे नागरिक म्हणून आपण जर स्वदेशी वस्तूला वापरल्या तर विकसित भारत साकार होईल. प्रत्येकाने स्वदेशी वस्तूचा स्वीकार करावा.